नमस्कार. मी विशाखा साळी मैत्रेय करंडक स्पर्धेसाठी नाशिक विभागातून. माझ्या वक्तृत्वाचा विषय आहे बाप नावाचा बाप माणूस. पिता धर्मः पिता स्वर्गः, पिता धर्मः पिता स्वर्गः, पिता हि परम तपः, पितरी प्रियमापन्ने प्रियंते सर्व देवताः. अर्थात पिता धर्म आहे, पिता स्वर्ग आहे, पिता ही सर्वश्रेष्ठ तपस्या आहे. पित्याच्या प्रसन्नतेने सर्व देवताही प्रसन्न होतात, कारण पिता देवा समान आहे. बापाचा चेहरा हा जणू एखाद्या आळशी चित्रकाराने काढायला घेतलेला समुद्राच्या त्या चित्रासारखा आहे. किनारा काढून ठेवला, फक्त समुद्र रंगवलाच नाही. त्यामुळे किनाऱ्यावर उद्भवणाऱ्या मोठमोठ्या लाटा, वादळे एवढंच काय ते जगाला दिसतं. पण त्या समुद्राच्या पोटातली खळखळ, त्याचा अथांगपणा मात्र कोणाच्या दृष्टीस पडत नाही. आई हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय. त्यामुळे आईबद्दल अनेक लेखन, काव्य आपण वाचतो, लिहितो देखील. पण बापाबद्दल लेखनाचं काय? ते सहजासहजी आपल्याला वाचायला मिळत नाही. कारण मुळात आपल्या जीवनात आपल्या वडिलांचं स्थान यावर आपण कधी विचारच करत नाही. आईबरोबरच वडिलांच्या खंबीरतेमुळे आपलं घर टिकून असतं, ही गोष्ट किती सहजासहजी आपण विसरत जातो. वडील म्हणजे झाडाच्या एका मुळासारखे आहे, ज्यावर झाड तटस्थ टिकून असतं. पण आपण मात्र त्या झाडाच्या फक्त पानांना, फुलांना एवढंच काय ते महत्त्व देतो आणि मुळांना मात्र दुर्लक्षित करतो. तसंच काय तर आपल्या बाबांचं होतं. आपल्या घरी जर मित्रमैत्रिणी येणार असतील आणि आई घरी असेल तर आपण सहजच त्यांना घरी बोलवतो. पण त्याऐवजी जर वडील घरी असतील तर आपण जरा कचरतोच ना त्यांना बोलवायला. का असते एवढी भीती आपल्या वडिलांची आपल्या मनात? मला वाटतं याची सुरुवात लहानपणापासूनच होते. हे करू नको, पप्पा रागवतील, अभ्यास कर नाहीतर पप्पा मारतील. मुळात हे सगळं आपल्या भल्यासाठीच असतं म्हणा. पण त्यामुळे नकळत आपल्या मनात आपल्याच वडिलांविषयी भीतीचं वातावरण निर्माण होतं. ज्या गोष्टी आपण आईकडे अगदी सहजतेने बोलून जातो, तिच्याकडे सहजतेने हट्ट करतो, त्या गोष्टी आपण वडिलांना सांगायला देखील घाबरतो. मुळात हे जाणायला हवं की वडील आहेत म्हणून आपण आहोत. त्यांच्या असल्यामुळे आपलं आयुष्य अगदी सुरळीत चालू आहे. बाप म्हणजे कायम स्थिर असणारा घराचा जणू तो पाया आहे. दिसत नसली तरी त्याच्याही मनात माया आहे. ज्या घरात वडील असतात त्यांच्या घराकडे कुणीही वाईट नजरेने कधीच पाहत नाही. जिजाऊने शिवबांना घडवलं असं नक्कीच म्हणता येईल. पण त्यावेळी शहाजीराजांची होणारी ओढातानाही लक्षात घ्यायला हवी. देवकी यशोदा मातेचे कौतुक नक्कीच करावे, पण पुरात पुत्राला डोक्यावरून घेऊन जाणारे वासुदेवही नक्कीच आठवावे. संकटांच्या वाऱ्यांचा लवलेशही नसतो ज्यावेळी आपल्या खांद्यावर आपल्या बापाचा हात असतो. एक कवी म्हणतो, बाबा तुझ्या खरबुड्या हातांना उपमा कसलीच मिळाली नाही. बाबा तुझ्या खरबुड्या हातांना उपमा कसलीच मिळाली नाही. तुझी पडद्यामागची भूमिका आजपर्यंत कळाली नाही. हे जग बघ ना बाबा, हे जग बघ ना बाबा, किती तुझं प्रेम वरवर पाहून गेलं. हे जग बघ ना बाबा, तुझं प्रेम किती वरवर पाहून गेलं. आणि माफ कर बाबा, तुझ्याबद्दल यायचं राहूनच गेलं. मित्रांनो, आपल्या जगात आपले वडीलच अशी एकमेव व्यक्ती असते की ज्यांना वाटतं की आपल्या मुलाने अथवा आपल्या मुलीने माझ्यापेक्षाही मोठं व्हावं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 10वीचे पेपर होते. त्यांचे वडील रामजी बाबा त्यांना घेऊन तालुक्याच्या ठिकाणी आले. त्यावेळी त्यांना आईला आणणं शक्य नव्हतं. त्यामुळे रामजी बाबा म्हणाले, स्वयंपाक वगैरे सारं मी पाहीन, भीमराव तुम्ही फक्त अभ्यासाकडे लक्ष द्या. पेपर सुरू झाले. दुपारी जेवणाच्या वेळी जेव्हा भीमराव जेवायला बसले तेव्हा त्यांनी रामजी बाबांना विचारलं, बाबा तुम्ही जेवत नाही का? तेव्हा त्यांनी सांगितलं की तुमचं झाल्यावर जेवीन मी. पुन्हा दुसऱ्या दिवशी रामजी बाबांनी तेच उत्तर दिलं. पुन्हा 2-3 दिवस असे तसंच उत्तर मिळत गेलं. तेव्हा भीमरावांच्या लक्षात आलं की आपल्या जेवल्यानंतर टोपलीत भाकरीच उरत नाही, तर मग बाबा जेवतात तरी काय? त्यावेळी त्यांनी बाबांना विचारलं, बाबा तुम्हाला भूक नाही लागत का? त्यावेळी बाबांनी उत्तर दिलं, भीमराव माझी भूक ही तुमच्या मोठेपणाने तुम्हाला कर्तृत्ववान झालेलं पाहूनच शमवेल. माझी भूक ही अन्नाने शमवणारी नाही. ही होती एका पित्याची भूक, त्याच्या पुत्राच्या मोठेपण पाहण्यासाठीची. बाबा तू माझ्या आयुष्याच्या संस्कारांची शिदोरी आहेस, माझ्या नशिबाची शिजोरी आहेस. वरवर मी, अरे वरवर मी, पण अंतरी मात्र तूच आहेस. धन्यवाद.